दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। दीपक जगदीश सिसोदिया असे मृतकाचे नाव आहे। शुक्रवारी पहाटे ही खळबळजनक घटना शहराच्या मध्यवस्तीतील मुक्तेश्वर आश्रम परिसरातील मंगल कार्यालयाच्या शौचालयात घडली। या प्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। तक्रारीनुसार दीपक जगदीश सिसोदिया आणि त्याचे मित्र स्थानिक मुक्तेश्वर आश्रमासमोर उभे होते। यावेळी फरशी येथील हनुमान मंदिरामागे राहणारा राजेंद्र कांडलेकर वय 39 हा घटनास्थळी हातात सुरा घेऊन आला। तक्रारदार प्रवीण सिसोदिया राहणार सुटाळपुरा याचा भाऊ दीपक याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली। दीपकने पैसे देण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी दीपक आणि त्याचा मित्र ऋषी भोलढाणे जीवाच्या आकांताने मुक्तेश्वर आश्रम परिसरातील मंगल कार्यालयाच्या शौचालयात धावत सुटले। मृतक आणि त्याचा मित्र शौचालयात लपले। आरोपी तिथेही धावत सुटला। त्याने दीपकच्या छातीत सुरा भोसकून गंभीर जखमी केले। झटापटीत दीपकचा मित्र ऋषीच्या हाताला सुरा लागला, यात तो जखमी झाला। जखमी अवस्थेत दीपकला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे। प्राप्त माहितीनुसार गत 8 ते 10 दिवसांपासून सतत हातात सुरा घेऊन आरोपी फिरत होता। दहशत निर्माण करून तो दारू पिण्यासाठी पैसे मागत होता। दारू पिण्याच्या सवयीचा असलेल्या या आरोपीबाबत स्थानिकांनी शहर पोलिसात माहितीही दिली होती, मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडल्याची चर्चा घटनास्थळी होत आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।